स्वागत आहे भावांनो पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओ मध्ये. तर आहे ना, जिथून एंड झाली होती तिथनं सुरुवात करतोय. 5:30 वाजल्यात, गाडी काढतोय आता. शुक्रवार आहे आज. बघू आज किती होते किती नाही. आज जरा तब्येत बरी वाटेना, सर्दी जाम झाले, घसा दुखायला लागलाय. काल पेट्रोल पंपावरचं पाणी पिलं होतं, डाऊट आला होताच मला जरा काहीतरी काय होणारच म्हणून. पण मी बिस्लरी पितो, नाही तर पितच नाही पाणी. आज तब्येतीत जरा सर्दीमुळे ना त्रास व्हायला लागलाय. काढली गाडी, बघू कुठली ट्रिप पडते की कुठली नाही. गाडी पुसत होतो, अजून तर काय वाजले नाही, तर सांगतो तुम्हाला. कोथरूडला आहे भावना. आता मी नाही का सीएनजी भरलाय. ट्रिपा मला नसे वाजायला लागल्यात. तर 600 रुपयाचं सीएनजी भरलाय मी नाही का. 2 ट्रिपा मारल्या, 550 रुपयाचे झाले. तुमच्या समोर स्क्रीनशॉट आहे, स्क्रीनशॉट बघू शकता तुम्ही. खूप त्रास व्हायला लागलाय तर चालायचं. तर आहे ना, विषय कसा आहे माहिती आहे का. तर मला एक कमेंट आली आहे, कमेंट वाचू शकता तुम्ही समोर. मी याला एकच सांगतो नाही का, स्वतःचा विचार केला ना तर आपण कधीच पुढे जात नाही बरं का. सगळ्यांना घेऊन पुढे जायचं असतं, तेव्हा सक्सेस होतं माणूस. माझ्या टायमिंगला मला ज्ञान देणारे कोण नव्हतं, तुमच्या टायमिंगला मी ज्ञान देतोय. तर ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी ज्ञान घ्या, नाही तर सोडून द्या नाही का. ज्ञान म्हणजे कसं नाही तर का भावना. मी जेव्हा नवीन होतो ना गाडीवर, त्या मालकाच्या गाडीवर होतो ना, नवीन होतो ना, ज्याच्याकडे कामाला, तो मला नाईटला गाडीवर पाठवायचा बरं का. आता 2-3 वर्षाची गोष्ट आहे, जुनी गोष्ट आहे खूप नाही का. नाईटला पाठवायचं, तर नाईटला मला नव्हतं माहिती एवढं. नवीन ह्या धंद्यातच नवीन असल्यामुळं कुठं जायचं, कुठं ट्रिप पडतात, कुठं नाही, स्टेशनला कसं जायचं कसं नाही. अक्षरशः आहे ना, मी वाघोलीतनं रेल्वे स्टेशनला जायला मला रस्ता माहिती नव्हता. मला काय वाटायचं, खराडीच्या इकडनं जायचं, खराडीच्या इकडनं मुंडवा हडपसरवरून स्टेशनला जायचं, काय वाघोलीतनं खराडी, विमाननगर, येरवडा स्टेशनला जायचं. एवढं सकट माहिती नव्हतं मला, रस्ते नवीन होतो तेव्हा. तर आहे ना, खूप प्रॉब्लेम झाले मला. 1-2 महिने त्रास झाला नाही का. आणि मला ज्यांनी ह्या धंद्यात आणलं होतं तो पण एवढा नीट सांगत नव्हता. सांगायचं वर्षावर नाही का. मॅप लय जुनं आहे, पण यूज करणारा मी नवीन होतो तेव्हा नाही का. मॅप कसं यूज करायचं, मॅपवर विश्वास कसा ठेवायचा. आणि लोक विचारायचे मला, तू या धंद्यात नवीन आहे का, गाडीत नवीन आहे, तर घाबरायचे तर नाही का. नवीन आहे तर गाडी तर मला लय सगळ्या गाड्या चालवल्यात मी नाही का. पण धंद्यात नवीन असल्यामुळे लोक पण घाबरायचे, ह्याला येते का नाही गाडी, किंवा ह्याला रस्ते माहिती आहेत का नाही, उशीर करायला स्टेशनला जायला, इतका त्रास व्हायचा तेव्हा. फक्त मी काय सांगितलं माहिती का, कोथरूडला जर तुम्ही नाईटला आले, तुम्हाला जर कोथरूडला ट्रिपा पडले नाही तर तुम्ही न स्टॉपला येऊ शकता. न स्टॉपला यायचं कारण म्हणजे काय माहिती का, तिथनं सगळीकडनं ट्रिपा पडतात. तिथं न स्टॉप सेंटर होतं नाही का, सगळीकडनं ट्रिपा पडतात. तर एवढं सांगितलं मी त्या ट्रिपमध्ये. एखाद्याचं चांगलं व्हायला पाहिजे म्हणून सांगितलंय, की वाईट नाही. वाईट गोष्ट त्यात काहीच नाही. तर मला अशी कमेंट केली या भावाने, मला काय वाईट वाटलं नाही. कारण कसं आहे, ह्याचा धंदा होत असेल 1000-1500 रुपये नाईटला, दुसऱ्यांचं वाटोळा करायला बघणाऱ्यांचं स्वतः वाटोळा करून घेतात. मी फक्त सांगितलं नवीन माणसाला, मला नवीन असताना त्रास झालेला आहे, तुम्हाला व्हायला नाही पाहिजे म्हणून मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं. आता कित्येक जण तर नवीन आहेत, त्यांना माहिती नाही. अक्षरशः आहे ना, मी विचारायचो लोकांना, इकडे जाऊ का भाऊ, डायरीला जाऊ का, नऱ्याला जाऊ का, आंबेगावला जाऊ का, कात्रला जाऊ का, तिकडं येवलेवाडीला माहिती नव्हतं, येवलेवाडीला जाऊन बसलोय मी रात्र. कोथरूडला रात्रभर बसलेलो आहे. कारण की अनुभवच नव्हता ना तेव्हा गाडी चालवायचा, ओला उबेरच्या धंद्यामध्ये. तर तेच मी ना, त्यांना त्रास नको व्हायला म्हणून मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. तर आहे ना, ह्या भाऊला एकट्याला खायची सवय आहे वाटतं याला नाही का. खाय एकटा, पण हे ना सक्सेस नाही होणार तो लाईफमध्ये. स्वतःचा विचार करणारे कधीच पुढे जात नाही. तर आहे ना, विचार बदला, एवढंच माझं एवढं सांगणं आहे. आणि एखाद्याला आहे ना चांगलं सांगा, एखाद्याला आहे ना ज्ञान नाही पण अनुभव सांगतोय मी भावांनो. त्यांना अनुभव, मला मी फक्त अनुभव शेअर केला तुमच्यासोबत. ज्यांना ह्याच्यामधनं काहीतरी शिकायला भेटत असेल तर शिकून या, नाहीतर व्हिडिओ स्किप करा, नाहीतर व्हिडिओ बघू नका. एवढंच माझं म्हणणं. शिवण्यात आलंय भावांनो. टायमिंग किती झालंय आता, टायमिंग 11:30 वाजल्यात बरं का. शिवण्यात आलोय मी आता. आणि कोरेगाव पार्कला होतो. कुठे ट्रिप मारलं माहितीये का नंतर ना. आज पहिली ट्रिप आहे ना, औंधला गेलो बरं का. औंध नंतर बावधनला गेलो, बावधनला ड्रॉप करून सीएनजी टाकायला कोथरूडला आलो. कोथरूडवरनं बालेवाडीला गेलो, बालेवाडीवरून मी ह्याला गेलो मग येरवड्यावरून तिथे 170 रुपयाची ट्रिप पडली होती कोरेगाव पार्क. मग कोरेगाव पार्क वरून इकडं आलोय भावानं शिवण्यामध्ये. शिवण्यात ते आता 1677 रुपये धंदा झालेला आहे माझा. टोटली अर्निंग झालेली आहे भावानं.
आता इथं पडेल का नाही ट्रिप बघू, पडली तर सांगतो तुम्हाला. रात्री इथं ट्रिप पडतात, नाहीतर आहे ना आपल्याला वारजेकडे निघायला लागणार आहे हळूहळू. सांगतो तुम्हाला, बघा व्हिडिओ शेवटपर्यंत भावांनो. वारजेत होतं भावांनो, वारजेत नाही ना कर्वेनगरला आलो, तिथं पण ट्रिप नाही, तिकडं पण ट्रिप नाही. शेवटी आहे ना न स्टॉपला आलोय. न स्टॉप बघू शकता तुम्ही, इथं न स्टॉपला आलोय. येऊन इथं मस्तपैकी एक चहा घेतली. इथं थंड चहा भारी भेटतो बरं का. इथं चहा घेतलाय, म्हटलं न स्टॉपला येऊन जरा चहा प्यावं, थंडी वाजायला लागली. एअरपोर्टची एक पडली होती, बसलेत ना राव 400 रुपये कोथरूड मधनं. मग नंतर ना कर्वेनगरला आलोय. बघू आता इथनं काय पडते का नाही, नाहीतर आहे ना घेतलेले एअरपोर्टचे रिझर्वेशन ट्रिप बघू. सीएनजी भरायला आलोय भावांना. 3 काढा होतं सीएनजी. 150 किलोमीटर गाडी चाललेली. टोटल 2650 रुपये काहीतरी अर्निंग झाले उबेरला माझे. हिंगण्यातून एअरपोर्टला गेलो. एअरपोर्टवर शिवाजीनगर प्रायव्हेट ट्रिप होती. त्या प्रायव्हेट ट्रिप साठी इकडे एमटी आलोय मी. 2000ची होती. पानशेतला जायचं होतं. पानशेतवरनं परत शिवाजीनगरला आणून ड्रॉप करायचं होतं, आणि ते अचानक कॅन्सल झाले. मग ती पण तिकडं पण बोंबलं ते एमटी आलोय, आणि इथं पण सीएनजीच्या लाईनीत थांबलोय मी, नाही का तास झालं. एका ट्रिपमुळे ना बरोबर झालोय मी आज. नाहीतर एअरपोर्टवर चांगली घराकडची ट्रिप उचलली असती तर 3-1000 रुपये झाले असते. पण तिकडनं पण एमटी आलोय त्या ट्रिपसाठी, आणि ती ट्रिप पण अचानक कॅन्सल झाली. एवढे विषय हार्ड झाला ना आज, मोडच ऑफ झालंय. आता मी डायरेक्ट घरी जाणार आहे. तर टोटल धंदा अर्निंग आहे ना कालच्या सीएनजी मध्ये 2650 रुपये काहीतरी झालेलं आहे. तुमच्यासमोर स्क्रीनशॉट आहे, बघू शकता तुम्ही भावांनो. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय.